सर्वात प्रथम कढईमध्ये आपण तूप टाकून घेतलं आहे. 2 चमचे आपण तूप याच्यामध्ये टाकलं आहे. मी इथे 1.5 किलो गाजर किसून घेतलं आहे आणि ते त्याच्यामध्ये आपण टाकलं आणि ते चांगलं 5 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे परतच तोपर्यंत आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आहे. 1.5 किलो गाजरासाठी आपण 1.5 किलो म्हशीचं दूध इथे आपण यूज करतो आहे. दूध गरम केलं असल्यामुळे आपल्याला वेळ लागणार नाही. इथे 1.5 लिटर दूध आपण याच्यामध्ये टाकलं. 5 मिनटं आपण पहिला गाजर चांगले तुपामध्ये हलवून घेतलं आहे. 5 मिनटानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकलं. दूध टाकल्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला याच्यामध्ये आणि मध्ये मध्ये मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. हे होस्तोपर्यंत आपण एकीकडे काजू तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवेत ते तुम्ही याच्यात टाकू शकता. मी इथे थोडे काजू घेतलेत आणि वेलची जायफळ आपण इथे पावडर करून घ्यायची आहे. जसं हे आटत जाईल त्याच्यामध्ये मग थोड्या वेळाने आपण साखर टाकायची आहे. याच्यासाठी मी एक मोठी वाटी म्हणजे 100-150 ग्रॅम साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे. तर तेवढी साखर टाकल्यानंतर परत हे आटून द्यायचं. त्याचवेळी आपण काजू पण याच्यामध्ये टाकायचे आहेत, म्हणजे काजू पण चांगले मऊसूद होतात त्याच्यामध्ये. मग हे याच्यातलं पाणी जसं दूध आटत जाईल तेव्हा मग आपण लास्टला वेलची जायफळ टाकायची. आता तुम्ही जेव्हा आपण कढईमध्ये पाहू याच्यातले बुडबुडे यायचे कमी होतात तेव्हा समजायचं की आपला हलवा होत आलेला आहे आणि त्यावेळी मग आपण इथे वेलची जायफळची पावडर टाकतो. पूर्ण एकदा हलवून घेतल्यानंतर याच्यामध्ये शेवटीसुद्धा याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं. तूप याच्यासाठी टाकायचं की ज्याने गाजरच्या हलव्याची चमक